पवई तलावात हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातात तिघांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई मनपानं या तलावात बोटिंग करण्यास तसंच मासेमारी करण्यास मनाई केली। तरीही तलावात जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशुआ या व्यक्तीनं महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेखला बेदम मारहाण केली। ही सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यावेळी न्यूटनने या कर्मचाऱ्याच्या अंगावर सोबत आणलेले कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला। न्यूटन हा या तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता। 23 डिसेंबरच्या रात्रीची दुर्घटनाग्रस्त हाऊसबोट ही न्यूटनचीच असल्यानं महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशननं जोशुआचं सदस्यत्व रद्द केलं होतं। या मारहाणीनंतर पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यालयाची मोडतोड केल्याची तक्रार दाखल आहे। पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जोशुआ कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत असूनही पोलीस मारहाणीची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप असोसिएशननं केला। मात्र या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद होते, दखलपात्र गुन्हा नोंद होत नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई महाडेश्वर यांनी फोनवरून दिली। फील्ड सेक्रेटरी साहब और हमारी कमेटी ने यहाँ पे नोटिस लगाया कि कोई मेंबर अंदर नहीं जाएगा और ना किसी मेंबर को फिशिंग करने इतने दिन तक बंद कर दिया है जब तक हम लोग नहीं बोलेंगे नहीं जाने का। तो उनके आदमी आकर शाम के टाइम बैठे, बोले हमको बोट चाहिए। तो मैंने बोला हम लोग की कमेटी ने और हमारी फील्ड सेक्रेटरी ने हम लोग सबको मना किया है कि किसी मेंबर को अंदर छोड़ने का नहीं, कोई भी। बस वो बैठ गए। बाद में उन्होंने एक फ़ोन लगाया उसके सीट को, वो आए, आते के साथ मुझे सीधा मारना चालू किया। उसको उससे पहले भी नोटिस दिए गए थे कि तुम्हारा मचान अंदर लेके आओ, तुम इलीगली बाहर हो। उसने हमारे सेक्रेटरी को भी फ़ोन पे धमकी दी थी, लेकिन जब बोला गया कि पुलिस ने क्वेश्चनर दिया तो जवाब देना ही है तो चुप हो गया। फिर मुझे उसने लास्ट जो एजीएम हुआ उसमें गाली वाली दी, थ्रेटन किया कि मैं तेरे ऊपर केस लूँगा। और परसों जब आया शाम को तो मेरे वर्कर को मारा बुरी तरह से रस्सी लेके। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आता तरी न्यूटनवर काही कारवाई झालेली आहे का? अजूनही मारहाणीची तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करतायत का? काय अधिक माहिती आहे? पोलीस या संदर्भात पवई पोलीस जे आहे त्यांच्याशी बातचीत झालेली आहे। पवई पोलिसांनी सांगितलेलं आहे की हा जे मारहाण झाली आहे ते त्यांचं भांडण होतं, दोघांच्यामधलं भांडण होतं, त्यामुळं आम्ही त्या संदर्भातलं अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। ही मारहाण जी आहे ते भांडणात त्यांच्या दोघांच्यामधली असल्यामुळं आम्ही त्यामध्ये केवळ अदखलपात्र गुन्हा केलेला आहे। परंतु ज्या पद्धतीने ही मारहाण झालेली आहे, ज्या पद्धतीनं कुत्रा अंगावर घालण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे पाहता CCTVमध्ये स्पष्ट दिसत असताना देखील पवई पोलीस मात्र अजून देखील बघ्याच्या भूमिकेत आहेत आणि जी NC दाखल करून घेण्यात आलेली आहे, तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे, ती देखील एका त्या महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशनच्या तक्रारीमध्येच केवळ एक ओळ अशा प्रकारे इम्रान शेखला मारहाण झालेली आहे अशा प्रकारची एक ओळ ते केवढी घातलेली आहे आणि कुठंतरी आरोपीला बचाव करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करताना दिसून येतोय। या संदर्भात पवई पोलीस जे आहे तो कुठेतरी दबावाखाली काम करतंय की काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय। आपण देखील झी 24 तास गेली 2 वर्ष पवई तलावामध्ये कशा प्रकारे अनधिकृत हाऊस बोटिंग सुरू आहे या संदर्भातल्या बातम्या दाखवल्या होत्या, तरी देखील जे हाऊस बोटिंग जे आहे ते नंतरच्या कालावधीत सुरू झालं। त्यानंतर 23 डिसेंबरच्या रात्री या एक इलिगल हाऊस बोट उलटून 3 जणांचा मृत्यू देखील झाला। त्या संदर्भातली कारवाई देखील अजून अद्याप पवई पोलीस स्टेशनने पूर्ण केलेली नाही। त्यामध्ये खोलात जाऊन कोण दोषी आहेत, याला कोण जबाबदार आहे या संदर्भातला तपास जो आहे तो देखील पवई पोलीस जे आहेत ते करताना दिसून येत नाहीत। त्या संदर्भातल्या दोषींवर कुठेतरी बचावात्मक पवित्रा घेतला जातोय की काय असे प्रश्न उपस्थित होतोय। त्याचबरोबर ही घटना जी आहे त्याची पाठोपाठ ही घटना घडलेली आहे आणि महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशनची पवई तलाव लीजवर आहे त्यांच्याकडे, त्या असोसिएशनला मुंबई महापालिकेनं कळवलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी हाऊस बोटिंग होता कामा नये। तर तिथल्या कर्मचाऱ्यानं या जोशुआ यांना अडवल्यानंतर ही मारहाण जी आहे ती तुम्हाला दिसून येते की कशा प्रकारे त्या कर्मचाऱ्याला मारहाण जी आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे मारहाण होत असताना दिसत असून सुद्धा त्या न्यूटन जोशुआ विरुद्ध पोलीस फारशी कारवाई करताना दिसत नाही। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। खूप खूप धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।